रघुनाथजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीर ही ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जाईल. दिवेश वेल प्लेड, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या पहिला सामना मात्र जिंकलाय तो संतोष दमडे आणि जे पी दमडे यांनी पुरस्कृत केलेला संघ प्रेम सिद्धेश 11 संघाना विजयी सुरुवात मात्र झाले पहिल्याच मॅच मध्ये. चेतन गोसावीच्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं विश्वास गोसावी यांच्याकडून आणि ते मात्र विकास कटेकरने विकेट घेतली होती. चेतन गोसावीच्या प्रत्येक बॉलिंगसाठी पारितोषिक होतं प्रत्येक विकेटसाठी आणि चेतन गोसावी याला 1 विकेट मिळाली होती. आम्हाला असं वाटलं चेतन गोसावीच्या विकेटसाठी. चेतन गोसावीसाठी हे पारितोषिक आहे. चेतन गोसावी या पण मंचावर विश्वास गोसावी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ते त्यांना सुपूर्द केलं जाईल स्वतः विश्वास यांच्या शुभ हस्ते. हार्ड लक. साई 11 खरं तर साई 11 संघ अगदी 3 ओव्हर्स पर्यंत 42 धाबा होत्या. 2 ओव्हरमध्ये 23 धाबा पाहिजे होत्या आणि तिथून सुद्धा विचार केला विकास काटेकरच्या पहिल्या 3 बॉलवर 8 धाबा आल्या होत्या म्हणजे 50 धाबा लागल्या होत्या आणि उर्वरित साधं सोपं समीकरण होतं. अगदी 9 बॉलमध्ये 15 धाबांची गरज होती आणि त्यावेळेस विकास कटेकरने जी गोलंदाजी केली लगातार 2 विकेट्स जो टर्निंग पॉइंट होता या सामन्याचा आणि त्यानंतरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धाबा मात्र डिपेंड केल्या. प्रीतम दमडेनं सगळ्यांनी चांगला खेळ केलाय. सांघिक खेळ पाहायला मिळाला तो प्रेम सिद्धेश 11 आणि जेव्हा सगळेजण चांगले खेळतात तर नक्कीच एक वेगळी युनिटी मात्र त्या टीममध्ये प्रस्थापित होत असते आणि ती एकता मात्र पाहायला मिळाली. प्रेम सिद्धेश 11 संघानं पहिला विजय नोंदवलाय. तर आमचे मान्यवर सन्माननीय रघुनाथजी कांबळे साहेबांकडून या स्पर्धेला तब्बल 1000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे बरेचसे देणगीदार आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहिलं गोरखजी कटेकर यांनी सुद्धा आम्हाला 500 रुपयाची देणगी प्राप्त करून दिले. त्याचप्रमाणे जनार्दनजी कटेकर साहेबांनी 1000 रुपये आम्हाला देणगी स्वरूपात दिलेत. गजाननजी कटेकर ज्यांच्या माध्यमातून 500 रुपये. कान्हा धोंडू कटेकर ज्यांनी 500 रुपयाची देणगी आम्हाला दिले. मनोज हिरामण गव्हाणकर ज्यांनी 500 रुपयाची देणगी आम्हाला दिले. त्याचप्रमाणे गौरव रमेश पाटील ज्यांनी 700 रुपयांची आम्हाला कॅश स्वरूपात आर्थिक सहाय्य केले. नित्या डेव्हलपर्सनं 2500 रुपये आणि नुकतंच रघुनाथजी कांबळे यांनी 1000 रुपयाची देणगी आम्हाला दिले. या भंगारपाडा प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही मनापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. मात्र सामन्याला सुरुवात केली जाईल. तिसरा सामना असेल. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण या. पहिला चेंडू साहिलचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचलाय तोपर्यंत मात्र सहजतेने 2 धाबा. 12th मॅन 12वा खेळाडू आपण लगेच यायचा आहे. विघ्नहर्ता 11 मच्छिंद्र कटेकर आणि अशोकजी कटेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. विघ्नहर्ता 11 ज्या टीम मध्ये आहे सिद्धेश वास्कर त्याच्यामुळं त्या टीमकडे सगळ्यांचं लक्ष असेल. बाकी 7ही संघांचं मात्र या संघाकडे लक्ष असेल कारण इकडे मात्र स्टार खेळाडू आहे सिद्धेश वास्कर जो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलचा हा बॉल मिस टायमिंग झालाय. स्ट्रोक स्ट्रेट टू द बॉलर. खेळायचं होतं स्क्वेअर केट परंतु कदाचित वरच्या भागाला बॅट चाल. नवीन फलंदाज आर्यन दमडे येतोय तिसऱ्या स्थानावर परंतु ही झटपट विकेट मात्र गमावले ती विघ्नहर्ता 11 संघानं. सलामीवीर
निखिलच्या खेळीचा अंत झालाय. 2 धाबा काढून तो तंबूमध्ये दाखल झालाय. सिद्धेश वास्कर जरूर आहे, परंतु त्याला साथ सुद्धा मिळणं तेवढंच गरजेचं आहे आणि तोच जबाबदारीपूर्वक खेळ इतर फलंदाजांना खेळावा लागेल या मॅच मध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिलाच वेगवान चेंडू आपण पाहिला साहिल गोसावीचा. पहिल्या बॉलवर 2 रन्स आल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल. आराध्या हर्ष 11 संघ आपण पाहतोय. संदीप गोसावी, नयन कटेकर ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. हा चेंडू थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सिद्धेश वास्कर आणि सिद्धेश वास्कर फक्त नाव सुद्धा काफी आहे. इतर मात्र गलीमधून बॉल निसटलाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल मात्र सरळ घेऊन चाललाय. तो डीप दरम्यान बाउंड्री. तीन मात्र टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. साहिलचा हा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑनच्या वरतून व्ही शेप. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा कुठून काढल्यात. एक गडी गमावल्यानंतर सुद्धा क्लास बॅटिंग पाहायला मिळाली ती आर्यन दमडेची. आणि शेवटचा जो फटका होता तो नक्कीच प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह केलं होतं आणि या सुपर स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निघाला. तो फटका नक्कीच त्याला आत्मविश्वास वाढून देणारा ठरेल. कारण आतापर्यंत 4 बॉलमध्ये आर्यन दमडेनं मात्र धावा केल्यात, त्यात 14 धावा. अजूनही सिद्धेश वास्करला मात्र पहिल्यांदा स्ट्राईक मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर सिद्धेश नॉन स्ट्राईक एंडला असताना सुद्धा 16 धावा आल्यात. ही जमेची बाब ठरले विघ्नहर्ता 11 संघाच्या दृष्टिकोनातून. आता मात्र सिद्धेश वास्कर येतोय. 4 ओव्हर्स त्याला मिळणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. निखिल दमडेला गमावले आतापर्यंत विघ्नहर्ता 11 परंतु सिद्धेश वास्कर त्याच्या खेळीवर मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, ओमसाई भंगारपाडा संघाचा तारणहार खेळाडू, की प्लेयर आणि सगळ्याच क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईत. सिद्धेश यावेळेस मात्र अगदी सॉफ्ट हँडेड, फक्त बॉलला ढकललंय कव्हर्सकडे. थोडीशी जबाबदारी आहे या संघाची आणि जबाबदारीपूर्वक त्याला आता मात्र खेळ करावा लागतं. कारण बऱ्याच वेळा इतर स्पर्धा खेळताना मात्र अगदी पहिल्या बॉलपासून बिनधास्तपणे खेळणारा सिद्धेश, परंतु आज मात्र एक वेगळी जबाबदारी विघ्नहर्ता 11 संघाची त्याच्या खांद्यावर आहे. त्यामुळं इथून मात्र फक्त स्ट्राईक रोटेट केले. पहिली धाव त्यानं घेतले, खातं उघडलंय. 1 या धावेनं धावसंख्या 17 आणि आर्यन दमडेला कदाचित तो प्रमोट करत असावा. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॉल चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल. त्या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल उचलता आला नाही, त्याचमुळे 2 रन्स कंप्लीट. 2 धावांच्या बरोबरीनं 19 धावा धावफलकावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी मिसफिल्ड आणि मिसफिल्ड नंतर मात्र बॉल चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय नशीब.
पवन गोसावी त्या ठिकाणी होते. लगेचच मात्र बदली करण्यात आले, झटपट बदली, अगदी गव्हर्नमेंट खात्यामध्ये सुद्धा एवढ्या लवकर बदल्या होत नाही. आणि इथे लगेच चेंडू सुटल्यानंतर पाहिला पण की चौकार सुद्धा गेला. चांगला चेंडू होता, फुलर लेंथ खोदून काढलाय, बॅकफुटला येऊन मात्र हा फटका. पुन्हा एकदा तीच मिस्टेक, कारण क्रीडांगणावर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला बॉल उचलणं फार गरजेचं आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर बॉल उचलता आला नाहीये की एक धाव गेलीच म्हणून आणखीन समजा. आणि तेच घडलंय पुन्हा एकदा संदीप दमडेच्या या ओव्हरमध्ये. असंच घडत राहिलं कारण क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं तेवढंच गरजेचं आहे आराध्य हर्ष 11 संघाला. धावसंख्या 25. क्लीन बोल्ड, दांडी गुल केले, त्रिफळा उडवला अखेरीस. आणि दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 29 धावा, 29 रन्स. पहिल्याच बॉलवर संजोग दमडेनं चौकारानं खातं उघडलंय. स्वीपचा चौकार पाहायला मिळाला. संजोग दमडे यांनी लगातार 3 षटकार मारले, तर जितेंद्र दमडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. तर चांगली सुरुवात केली विघ्नहर्ता 11 संघानं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मात्र 29 धावा. चला 3 षटकानंतर पाण्याची पूर्तता केली जाईल. रेडी राहायचंय 12th मॅन. आपण सज्ज राहा, आपल्या संघाची आपणच काळजी घ्यायची आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावर आहेत. संजोग दमडे आणि सिद्धेश वास्कर अशी जोडी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. साहिल गोसावी तो संघाचा मुख्य गोलंदाज आहे, त्याच्याकडून अपेक्षा असेल काही झालं तरी साहिल गोसावीला ही विकेट घ्यायची आहे. सिद्धेश वास्कर ही गोल्डन विकेट आहे या मॅच मध्ये, कारण सिद्धेश वास्कर जर 5 षटकर उभा राहिला तरीही अगदी पुष्कळ धावा होतील हे विघ्नहर्ता 11 संघाच्या. साहिलचा हा बॉल लोअर फुलटॉस, यावेळेस मात्र पाठवलाय तो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे वेगानं जात असताना 4 धावा चौकार. गोसावीचं हे दुसरं षटक आहे.
इथे मात्र पहिला चौकार आलाय सिद्धेशा बॅट मधून, परंतु इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अखेरीस मात्र गोल्डन विकेट. तर हे षटक थांबायला हवं होतं सिद्धेश वास्करनं. हे षटक थांबलं असं सिद्धेश वास्कर तर उर्वरित 2 गोलंदाजांवर मात्र हल्ला चढवता आला असता आणि तोच विचार पहिल्यापासून त्याच्या मनामध्ये होता. तो प्रमोट करत होता इतर साथी सहकाऱ्यांना, परंतु इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिस टायमिंग झाला, टॉपेज लागल्यानंतर मात्र त्याचा झेल टिपला गेला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतात दीपक गोसावी. दीपक गोसावी साहिल गोसावी यांचे वडील आहेत आणि आता मात्र पिता पुत्रांमध्ये ही लढाई पाहायला मिळेल. साहिल गोसावी विरुद्ध दीपक गोसावी असा हा सामना पाहायला मिळेल आणि सगळ्यांचं लक्ष मात्र या लढतीकडे आता लागलंय. मात्र कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार आणि समोर मात्र वडील कशा पद्धतीनं फटकेबाजी करणार याकडे विशेष लक्ष आहे ते साऱ्यांचंच आणि या कामगिरीकडे मात्र सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. साहिल गोसावींना मात्र मिळवले आहे गोल्डन विकेट. चांगली सफलता मात्र त्या ठिकाणी अर्जित केले. साहिल गोसावी पुन्हा एकदा सज्ज होईल. सिद्धेश वास्करची विकेट मिळाल्यानंतर दीपक गोसावी स्वतः वडिलांसाठी हा चेंडू सोडून दिला. वेगवान टाकला होता, दिशा मात्र चुकला. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1ची नोंद. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 34 या आकड्यावर. स्कोर चांगला आहे आतापर्यंत विघ्नहर्ता 11 संघ, परंतु शेवटपर्यंत लढावं लागणार आहे. धावा मात्र कराव्या लागणार आहेत. साहिलचा हा बॉल अक्षरशः खोलात टाकला होता. इथे मात्र कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं वडिलांकडे आणि अशातच मात्र हा चेंडू निर्धाव चालला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. साहिल गोसावी मुख्य गोलंदाज आहे या टीमचा आणि त्याच्याकडून जी अपेक्षा होती सिद्धेश वास्करला बाद करण्याची, ती अपेक्षा मात्र पूर्ण केले त्यानं. हा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायर लेजंड क्रिकेटर लालचंद गावंडसर, जीवन गावंडसर, KDH वाघिलोडा संघाकडून सातत्यानं आपण ज्यांना पाहत असतो. आणि आमचे तिसरे अंपायर आहेत ते फलप गावचे प्रतिष्ठित अंपायर अनिलजी टेंबे सर. 3 पंचांना आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा सुद्धा चेंडू सोडलाय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. इथे थोडंसं दडपण घेतलंय की काय साहिल गोसावीनं आपल्या पिताश्रींचं. दीपक गोसावी समोर आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र चुका होतात. साहिल गोसावी लगातार 2 चेंडू मात्र व्हाईट बॉल टाकतोय. धावसंख्या 36 वर 36 जाबा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना हा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर कडे येतोय. मिसफील्ड त्या ठिकाणी. अगदी धीम्या गतीने आलेला चेंडू सुद्धा सोडला गेला, त्यामुळे चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सीमारेषेच्या बाहेरून मात्र प्रेशर सुद्धा वाढवला जातोय. थोडासा आवाज सुद्धा, त्यामुळे थोडासा तो सुद्धा गांगरून गेला असेल. 2 धावा मात्र मिळतील. खातं उघडलंय दीपक गोसावी यांना. धावसंख्या 38 वर. साहिलचा हा बॉल अनदर वाईड. तिसरा वाईट बॉल येतोय आतापर्यंत आणि इथे मात्र 4 व्हाईट बॉल टाकलेत त्यांना या ओव्हरमध्ये. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचलाय. त्यामुळं सिद्धेश वास्करला बाद केल्यानंतर सुद्धा गोलंदाजावर दडपण असू शकतं का, हा प्रश्नचिन्ह आता मात्र उभा राहिला या मॅच मध्ये. चक्रीवादळ आलंय. गोलंदाज सियार. सन टू फादर. हा सुद्धा चेंडू पाहिला जाईल, दिशा पाहिली जाईल. 5वा व्हाईट बॉल. 5 व्हाईट बॉल, त्यामुळे 11 चेंडूंचं षटक हाताळावं लागणार आहे साहिल गोसावीला.
40 धाबा धाव फलकावर. पंचांना मात्र रणरणत्या उन्हामध्ये कसरत करावी लागते व्यायाम प्रकार करत असताना. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर्स. थोडसा त्या ठिकाणी राग देतोय वडिलांना. वडील पण म्हणत असतील तू घरी चल नंतर बघतो तुला. इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या त्या 40 धाबा. आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. पाण्याची पूर्तता लगेच करा. तर आमचे मान्यवर वैभवजी भोईर, त्याचप्रमाणे या संदीपजी भोईर, ज्ञानेश्वरजी भोईर, सगळ्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे ही खेळपट्टी ज्यांनी बनवले ती अर्थातच अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचे उत्कृष्ट खेळाडू हरेश दापोलकर ज्यांनी या संपूर्ण विकेटची आखणी केली. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉससाठी. अर्श 11 विश्वासजी गोसावी यांचा संघ आणि त्यांची लढत असेल ती श्रद्धा प्रिशा 11 म्हणजे रोशनजी दमडे, प्रयास जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय. तुझा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. टॉस केला जाईल. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 40 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र पाचारण करण्यात आलंय ते संदीप गोसावीला. सन्माननीय RD भास्कर साहेब ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी या पाण्याचे टँकर आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागतम सुस्वागतम. तर गोलंदाज तयार संदीप गोसावी. समोर मात्र आपण पाहतोय संजोग दमडे. पहिल्या बॉलवर चौकार मारला होता आणि त्याला बऱ्याच अवधीनंतर मात्र स्ट्राईक मिळाले. चला स्पीडअप करा. आराध्य हर्ष 11 संघाकडून संदीप गोसावी. शॉर्ट ऑफ लाईन होता, मागे खेळलाय. फाईन लेग सीमा रेषेला चिरत बॉल चाललाय. तो 4 धावांकरता चौकार. बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. प्रतिम फटका. बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषा पार आणि लगातार संजय लगातार 3 चौकार. यावेळेस मात्र त्याच्या बॅट मधून आल्यात संजोग दमडे च्या बॅट मधून आणि क्लास इनिंग मात्र पेश केलंय. पहिला स्वीप पाहिला, त्यानंतर मात्र हुक केलं होतं फाईन लेगला आणि त्यानंतर मात्र अगदी स्टिअर केलं होतं पॉइंटला. यावेळेचा हा चेंडू थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अनिल टेंबे सर त्या ठिकाणी. एकेरी धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 49. यावेळेचा हा चेंडू. इथे मात्र हलकीशी अपील पाहायला मिळते.
तर कम्प्लिटली बीट झालाय फलंदाज. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चौथं षटक सुरू आहे. साहिल गोसावी या गोलंदाजाचं. संदीप गोसावी राईट अमोर द विकेट ना. यावेळेस मात्र अडबा बॅट न स्ट्रेट टू द मिड विकेट फिल्डर आणि अखेरीस मात्र फलंदाज बाद होतोय. चांगली इनिंग करत संदीप गोसावीला मात्र मिळाली ही सफलता. फलंदाज नवीन येतोय. प्रतीक कटेकर. तर आमचे अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचे उत्कृष्ट खेळाडू हरेजी दापोलकर आणि ओळे प्रीमियर लीग मधील पॉप्युलर खेळाडू प्रेमचंदजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे या आपण मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे बंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये. तर निर्धाव चेंडू टाकलाय. संदीप गोसावीनं मात्र चांगलं पुनरागमन केलंय. पुढे सरसावत मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र दीपक गोसावी कम्प्लिटली बीट झालेत. डॉट बॉल नंतर मात्र हे षटक जर पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतर मात्र कंट्रोल पाहायला मिळाला आणि या 2 चौकार पहिल्या 2 बॉलवरच 9 धावा आल्या होत्या खरं तर, कारण 2 चौकार आणि 1 वाईट बॉल. परंतु त्यानंतरचे 4 चेंडू निर्धाव काढलेत ते संदीप गोसावीना. अप्रतिम गोलंदाजी. 9 धावा आल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 49 या आकड्यावर. इथेच मी म्हणेन थोडासा बॅकफुटवर सरकलाय, कारण मागच्या 4 बॉलवर एकही धाव जमावलेली नाहीये ते विघ्नहर्ता 11 संघांना. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. 5वं आणि अंतिम षटक. सिद्धेश वास्करनं थांबायला हवं होतं. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल प्रेम दमडे, संतोष दमडे यांचे चिरंजीव, परंतु वेगळ्या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आराध्या हर्ष 11 संघाकडून आणि त्याची लढाई सिद्धेश वास्करच्या संघाच्या विरोधामध्ये आहे. सिद्धेश वास्कर त्याचा आवडता खेळाडू, परंतु जोरदार अपील पाहायला मिळते. यावेळेस मात्र पंच इशारा करतात हिट्सचा. पंचांचा इशारा सांगतात की या लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल, त्यामुळे निर्धाव चेंडू. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये सतीश कटेकर यांच्याकडून आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये प्रेम दमडेला. फुल टॉस होता. इथे मात्र रन कंप्लीट केले. नो बॉलचा इशारा आलाय. वेस्ट हाईट बेमर मात्र हाताळला गेला आणि त्याचमुळे मात्र दंडित करण्यात आलंय. 2 धावा मिळतील 1+1 अशा स्वरूपात. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलंय. अर्धशतक विघ्नहर्ता 11 संघाचं कंप्लीट होत असताना 51 धावा 51. तर रिव्ह्यू असतील बीमर आणि रनआउट साठी. प्रत्येक संघांना एक रिव्ह्यू असेल. लक्ष द्या, एक रिव्ह्यू दोनही टीमसाठी असेल. तुम्ही चॅलेंज सुद्धा करू शकता आणि पंचांना जेव्हा पाहिजे तेव्हा पंच रिव्ह्यू घेऊ शकतील. पंचांना जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना जेव्हा पाहिजे तेव्हा. फुल टॉस बॉल. या वेळेस मात्र इथे मात्र हा फटका बडॉनला चाललाय. फ्रीडचा बॉल होता, त्यामुळं एकच धाव मिळते, परंतु या फटक्यावर धाव सगळे 1 ने पुढे जात असताना 52 धावा 52. टीमला रिव्ह्यू नाहीयेत का? पंचांना जेव्हा पाहिजे तेव्हा अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतील. रनआउट आणि या टीमरसाठी. टीमसाठी आयोजकांची मागणी आहे की टीमसाठी रिव्ह्यू नाही आहेत.
गोलंदाज तयार. प्रेम दमडे राईट अमोर द विकेट ना. हा मात्र स्टेप आउट करून फटका खेळलाय. मिड ऑफला येतोय. लॉंग ऑफचा फिल्डर जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र एकच धाव चान्स त्या ठिकाणी होती रनआउटची, परंतु बॉल मात्र कलेक्ट करता आला नाहीये. थ्रो आला होता. पुन्हा एकदा कलेक्शन मध्ये गडबड. दोनही एंडला रनआउटची शक्यता होती, परंतु ही शक्यता मात्र मावळली. थोडासा गलथानपणा मात्र समोर आलाय तो आराध्य हर्ष 11 संघाचा, आणि त्याचमुळे 2 धावा मिळतील. 54 धावा, 54 रन्स. जेवणाची व्यवस्था सुरू आहे आणि जेवण सुद्धा सुरू होतंय. जेवण सुद्धा सुरू होतंय कारण जवळजवळ जेवणाची तयारी पूर्ण झाली. त्या ठिकाणी सगळ्यांसाठी जेवण आहे. बंगारपाडा प्रीमियर लीगच्या निमित्तानं सुद्धा महत्वाची गोष्ट. तर प्रेमचा हा बॉल थोडासा शपल क्रॉस वर खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर स्टंप लाईन वरून निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसावतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कमालीचं षटक टाकले प्रेम दमडेनं आतापर्यंत. 5च धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या 4 बॉलमध्ये. प्रेमचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता. कव्हरच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचलाय. थ्रो जाईपर्यंत फक्त एकच धाव. सिंगल रन. बॅट्समन आउट. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र झटका बसला. तो विघ्नहर्ता 11 संघाला. शेवटचा बॉल आहे त्याच्यामुळे त्याला थांबवलं त्याच ठिकाणी, परंतु प्रतीक कटेकर बाद झालाय. दीपक गोसावी अजूनही मैदानावर आहेत. त्यांच्या बॅट मधून मात्र शेवटच्या बॉलवर एखादी बाउंड्री पाहायला मिळेल का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि प्रेम दमडे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत या ओव्हरमध्ये. राईट अमोर द विकेट ना. हा चेंडू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हता. डॉट बॉल चाललाय. निर्धाव चेंडून मात्र हे षटक समाप्त झालंय. प्रेम दमडेनं मात्र या ओव्हरमध्ये धाबा दिल्या त्या फक्त 6 धाबा. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता 11 संघानं धाबा जमवल्या त्या 55 धाबा आणि 56 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय ते आराध्य हर्ष 11 संघाच्या समोर. भंगारपाडा प्रीमियर लीग. भंगारपाडा प्रीमियर लीग. भंगारपाडा प्रीमियर लीग. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ज्या संघांचा सामना नाहीये त्या संघांनी जेवण करून घ्या, जेणेकरून जे संघ आहेत नंतर जेवतील. त्यामुळं एकदाच त्या ठिकाणी गर्दी होणार नाहीये. तर नक्कीच जेवणाची व्यवस्था, खरं तर रुचकर जेवण आपली वाट पाहतंय. आपण आभार मानूया रामशेठजी पाटील, त्याचप्रमाणे कान्हा दमडे, पुंडलिकजी दमडे, NK गोसावी, विजय पाटील, नामदेवजी दमडे, बारीक गोसावी, जनार्दनजी कटेकर, रमेश गवाणकर, केशव गोसावी आणि या इतर पण बाकी या सर्व ग्रामस्थ मंडळ आहे बंगारपाडा गावची आमची पंच कमिटी आहे, ज्यांच्या माध्यमातून मात्र उत्तम जेवणाची व्यवस्था आपल्या माध्यमातून करण्यात आले. BN पाटील असतील, सगळ्यांचं योगदान मात्र लाभलंय आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. तर ज्यांना बाकी संघांना विनंती असेल की आपला सामना जर उशिरानं होणार असेल तर कृपया करून आपण जायचंय. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. श्रद्धा प्रिशा 11 आणि अर्श 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. अर्श 11 आणि श्रद्धा प्रिशा 11 टॉस केला जाईल. या लगेच मंचावर आपण. तर 56 धावांचं लक्ष आहे. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो अमितजी मात्रे, जो हे पेण यांचा. धन्यवाद दीपक पाटिल सर, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. पहले इनिंग में जब बल्लेबाजी हम देख रहे थे, तेज रफ्तार के साथ 30 गेंदों में 55 रन इकट्ठा किया और 56 का टारगेट रखा है आराध्य हर्ष 11 टीम ने. बिल्कुल विघ्नहर्ता
11 टीम ने टारगेट दिया है या जीतने के लिए आराध्य हर्ष 11 टीम को 30 गेंदे 56 रन। सलामी बल्लेबाज ड्रेसिंग रूम से बल्लेबाजी का नेम प्लान लेके जा रहे और वहां मैदान के अंदर गेंदबाजी का प्लान चल रहा है कि किसे हम गेंदबाजी करेंगे, कौन से बल्लेबाज को जल्दी आउट करेंगे, ये मैच हमें जीतना चाहिए। ऐसा गेंदबाजी का प्लान यहां आराध्य हर्ष 11 टीम ने इकट्ठा किया है। छप्पन की जरूरत है। 30 गेंदों में सलामी बल्लेबाज इस बार मैदान के ऊपर पहुंच चुके हैं। शानदार जानदार ये प्रीमियर लीग भंगारपाड़ा प्रीमियर लीग 2022 का आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे। दोपहर का सत्र बन चुका है। आए हुए क्रिकेट के तमाम दीवानों का दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक अभिनंदन। चलते हम मैदान के अंदर दोस्तों। तो भंगारपाड़ा के मैदान से मैं अमित जी म्हात्रे बोल रहा हूं। साफ आसमान, खुली हुई धूप, रह रह कर चलती हवा और टॉस जीतने के बाद सूरज कटेकर इन्हें हम निमंत्रण दे रहे कि हमारे मंच के ऊपर आइए। विघ्नार्था 11 टीम ने टारगेट दिया है 56 रनों का आराध्य हर्ष के सामने। जबरदस्त ये खूबसूरत मैदान और भंगारपाड़ा प्रीमियर लीग का ये आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। खूबसूरत हमारे ये स्कोरर सुदर्शन पाटिल साहब पेंटम तारा, इनके माध्यम से पूरी तरह से लेखा जोखा उनके पास है। दोपहर का सत्र बन चुका है तो खाने का टाइम हो चुका है। शनिवार है और एकादशी भी है तो आज का जो खाना है वो शाकाहारी है और कल मांसाहारी आपको मिलने वाला है। कल बकरे की मां कब तक खैर मनाएगी उसे काट दिया जाएगा। लेकिन चलते हम मैदान के अंदर। हंसी मजाक तो रहेगा दोस्तों, ने तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है। पहली गेंद बायत के बल्लेबाज के लिए जोरदार घुमाने गए, बल्ले का बाहरी किनारा लगा, कॉट बिहाइंड। इस बार देखा जाए बल्लेबाज साहिल गोसावी को चलता कर दिया है और पहला ब्रेक तो सिद्धेश्वासकर ने दिया। विघ्नार्था 11 के गेंदबाज और आराध्य हर्ष 11 टीम को पहला झटका लगता हुआ साहिल गोसावी बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में वापस आए। पवन गोसावी नॉन स्ट्राइकर एंड पे और स्ट्राइक के ऊपर पहुंच चुके हैं। नयन कटेकर टॉस के लिए आई, हम न्योता दे रहे हैं। नेक्स्ट मैच श्रद्धा त्रिशा 11 बनाम आर्श 11, दोनों कप्तान टॉस करने के लिए आइए। नयन कटेकर पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है। दायरे के अंदर सभी खिलाड़ी और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। राइट अमोर द विकेट, इस बार हवा में पकड़ ले। ओ इसे कहते हैं ना, कई बार हम डॉक्टर के पास जाते हैं और डॉक्टर पेशेंट को तुरंत
के लिए टोटल 1,500 रुपए का इनाम। क्या इनाम लगाया है? बिल्कुल। और इस बार टाइमिंग चूका, कवर के ऊपर पकड़ लिया, छुमा लिया। इसी के साथ बल्लेबाज वापस आ रहे हैं, पवन गोसावी 4 रन बना के। और यहां देखा जाए 5 पे तीसरा विकेट गिरता हुआ। अरे चढ़ गया। हाँ, तो यहां 3 विकेट मैदान से बाहर गए। क्या पैनापन दिखाया सिद्धेश वास्कर ने गेंदबाजी में। पूरी तरह से देखा जाए तो आराध्य हर्ष 11 टीम की कमर तोड़ की है इस मैंडेटरी पावर प्ले में। नए बल्लेबाज पहुंचे हैं संदीप दमड़े। दर्शन कटेकर के लिए 1,500 रुपए का इनाम है छक्के के लिए। क्या इनाम लेंगे? 56 का पीछा करने में 3 बल्लेबाज तो पीछे गए हैं। अंतिम बॉल शेष। थोड़े से इस बार घूम के खेला हुआ शॉट मिड विकेट के ऊपर से गेंद चली गई है। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 6 के घर में। पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है। इस ओवर में जो गेंदबाजी सिद्धेश वास्कर ने की वो काफी खूबसूरत, सराहनीय, अतुलनीय गेंदबाजी। इसी ओवर में 3 विकेट मैदान से बाहर गए। थोड़ी सी टीम टेंशन में आए होंगे आराध्य हर्ष 11 टीम, क्योंकि उनके 3 विकेट मैदान से बाहर गए। क्या गेंदबाजी की सिद्धेश वास्कर ने, कमर तोड़ की है। आने वाले 24 गेंदें शेष और जीतने के लिए 50 रन चाहिए। भंगारपाड़ा प्रीमियर लीग। भंगारपाड़ा प्रीमियर लीग। भंगारपाड़ा प्रीमियर लीग। बिल्कुल, भंगारपाड़ा प्रीमियर लीग दोपहर का सत्र बन चुका है। धीरे धीरे लोग भोजन का आस्वाद लेने के लिए हमारे उस मंडप के अंदर पहुंच चुके। भारतीय बैठक के साथ नीचे बैठकर आनंद ले रहे हैं, क्योंकि टेबल पे खाना खाना थोड़ा सा कठिन बन जाता है। और भारतीय बैठक में जब बैठ जाते तो फटाक से पंक्ति खत्म होती है। सही है ना? आज शाकाहारी है, हनुमान बलि का दिन है, पांडुरंग की एकादशी है, भगवान पांडुरंग की। और कल तो संडे है, कल सब कुछ यह है। शोर मचाएंगे, खाने की हिम्मत चाहिए, पीने की हिम्मत चाहिए। संडे मतलब बल्लेबाजों के लिए दिन है। लेकिन 24 गेंदों में 50 रनों की जरूरत है। गेंदबाज आ चुके यहां आराध्य आर्यन दमड़े। राइट आर्म और राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। हिदायत के बल्लेबाज के लिए दर्शन कटेकर स्ट्राइक के ऊपर और संदीप दमड़े नॉन स्ट्राइकर एंड पे। सुदर्शन पाटिल साहब इनके पास लेखा जोखा पूरा है। और इसी बीच और ये देखिए क्या यार फील्डिंग की है। कहते हैं ना कि लोग 2-2 हाथों का इस्तेमाल करते, एक हाथ में कहते जाती है किधर, चल अंदर। तो इसी के साथ फील्डिंग का बेहतरीन मुजाहरा पेश किया है। फील्डर हमारे भी भंगारपाड़ा में जॉन डिरोस है। 7 स्कोर पहुंच चुका है। 3 रन आना दिया, नहीं तो बाउंड्री जाने वाली थी। 7 के स्कोर 3 रन पे खेल रहे यहां दर्शन कटेकर। और पहली दफा संदीप दमड़े तैयार है खेलने के लिए, आर्यन दमड़े गेंदबाजी करने के लिए। 56 का टारगेट है, कोई ऐसा बड़ा पटाखा नहीं आ रहा है मैदान के अंदर। और ये उड़ाया, लेकिन मिडॉप पकड़ नहीं, उसका बैलेंस गया है। और उनसे काफी इस बात का कैच दूर थी, पकड़ना असंभव हुआ उन्हें। लेकिन 2 रन मिले बल्लेबाज या संदीप दमड़े को। 2 रनों के साथ संदीप दमड़े ने खुद का खाता ओपन किया। टीम का स्कोर पहुंचा है 9 के घर में। ओ जाओ
पकड़ लेंगे, बेहतरीन क्या डीप नो बॉल। ओहो ये देखिए, हमें तो लग रहा था कि ये ओवर स्टेप एम्पायर। ओहो ये क्या हुआ भैया, वो जो लाइन है ना वो अंपायर की है, ये ध्यान में रखिए। उसे पार किया तो दंडित किया, जैसे रामायण में आपने सभी ने देखा होगा, लक्ष्मण जी ने सीता माई को कह दिया पार मत करो, उसने पार किया, क्या हुआ, रावण भगा के गया। ये अभी अगली गेंद फ्री हिट है। तो फ्री हिट इसका मतलब बल्लेबाज के पास लाइसेंस है, उनके पास लॉटरी है, आजाद है इस गेंद के ऊपर खेलने के लिए। तो 1,500 रुपए का इनाम है इस बार दर्शन कटेकर को। क्या 1,500 रुपए का इनाम लेंगे? इनाम लेने के लिए शेर का कलेजा चाहिए। आर्यन दमड़े की ये गेंद, राउंड विकेट राइट आर्म, और ये उड़ाया, लेकिन इस बार क्या होगा, एक रन चुरा लिया। फ्री है तो, लेकिन क्या दूसरा रन पूरा कर दिया। मैं देख रहा था सुदर्शन भाई, इस बार ये तैया होशियार है कि नहीं है। हमारे मैंने एक बार ऐसे इस बार देखा, जब मैच को देखा था, बॉन्ड लाइन के ऊपर उन्होंने कैच लिया, उसको आनंद हुआ, फ्री हिट उन्होंने बॉल बाउंड्री के बाहर भेजा, छक्का। तो इस बार इस दोनों के साथ स्कोर 13 के घर में जा चुका है। जीतने के लिए अभी तक मेरे हिसाब से यहाँ 42 रनों की जरूरत, 43 रनों की जरूरत है। रन ज्यादा, गेंदे कम, ठोकम ठोक करना पड़ेगा, कड़ाई में तेल गर्म करना पड़ेगा। ये देखिए एक बार फिर से यहाँ कैच की संभावना, अपने फॉलो थ्रू में कॉट एंड बोल्ड कर दिया है दर्शन कटेकर। बैक टू द डगआउट। और नए बल्लेबाज प्रेम दमड़े, इकट्ठे इकट्ठे खिलाड़ी पहुंचे हैं। आर्यन दमड़े को सफलता मिली अपने फॉलो थ्रू में, और ये गई बेहतरीन। इस बार देखा जाए मिड विकेट के ऊपर नंबर आया 6, ठोकम ठोक। मालगाड़ी चल रही है पटरी के ऊपर। ये देखिए यार, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी गेंद ऑफ स्टंप के बाद, गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं, बल्लेबाज को चकमा दिया, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई। 2 ओवर खत्म हो चुके हैं, और 2 ओवर के समाप्ति के बाद आराध्य हर्ष 11 टीम का टोटल स्कोर पहुंचा है 19 के घर में। 4 विकेट के नुकसान पे आने वाले 18 गेंदे शेष, और जीतने के लिए मेरे हिसाब से यहाँ 47 रन चाहिए। 37 माफ कीजिए, 37 की जरूरत है डीजे। भंगारपाड़ा भंगारपाड़ा प्रीमियर लीग, भंगारपाड़ा भंगारपाड़ा प्रीमियर लीग, भंगारपाड़ा भंगारपाड़ा। थर्टी 37 रन की जरूरत आहे, 37 रन चाहिए। 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे। पानी की मांग मैदान के अंदर हुई है। भंगारपाड़ा प्रीमियर लीग का ये खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन, एक बार नाइट का आयोजन जो किया था काफी जबरदस्त था, और पहली नाइट जबरदस्त हुई, थोड़ा सा वह हुआ, उससे भी कोई टेंशन नहीं, लेकिन जो आयोजन था वो काफी लाभदायक था। हमारे खुद आयोजक समीर साहब जो मौजूद थे, लक्षात ठेवा प्रत्येक टीमनी की 3 षटक संपल्यानंतर प्रत्येकाने पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे।
सगळ्या टीमने टीमच्या कॅप्टन लक्षात ठेवायचं आहे. 37 रन चाहिए, 37 की जरूरत है आने वाले 18 गेंदों में. 4 विकेट मैदान से बाहर गए, 19 स्कोर पहुंचा है आराध्य हर्ष 11 टीम का. जीतने के लिए 37 रन की जरूरत है. धीरे धीरे आप जाइए और भोजन का आनंद लीजिए. भोजन तैयार है, क्योंकि ज्यादा भीड़ होने के बाद थोड़ी सी दिक्कत भी हो सकती है. खाना अच्छा तरह से पकाया है, शाकाहारी का भोजन आप और उसका आनंद लीजिए. सिद्धेश वास्कर और एक बार फिर से, इस बार गैप में गेंद जरूर है. लॉन्ग ऑफ खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए. जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा 20 के घर में. देखिए ये धीमा गति का स्कोर चल सकता है ना, उसमें कुछ मजा नहीं. 4 विकेटें बाहर गई है, नैया मजदार में फंस गई है. इसे किनारे के ऊपर लाने के लिए अच्छा नाविक और अच्छा हीरो बनना है आपको. थोड़ी सी गेंद इस बार देखा जाए पीछे रखी हुई है. गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. अच्छी गेंद और अच्छी डिलीवरी. शानदार गेंदबाजी करे सिद्धेश वास्कर, जिन्होंने 6 रन दे के 3 सफलता हासिल करने वाले आरंभिक गेंदबाज आए. लंबा रनअप है उनका. इस बार टॉप एज लगी हुई है और गेंद भाग गई है. डीप फाइन लेग बंडलन के बाद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए कोई सफलता उन्हें मिली नहीं है. आने वाले 12 गेंदे शेष
और जीतने के लिए आराध्य हर्ष इलेवन टीम को 25 रन की जरूरत है, यानी कि 12.50 का रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में। भंगारपाड़ा प्रीमियर लीग, भंगारपाड़ा प्रीमियर लीग, भंगारपाड़ा प्रीमियर लीग, भंगारपाड़ा प्रीमियर लीग। हाँ बिल्कुल, भंगारपाड़ा प्रीमियर लीग का पहला दिन और पहले दिन में आप आयोजन देख रहे हैं 24 कैरेट का। ये असली आयोजन है 2022 के लिए, फरवरी का महीना चल रहा है और जीतने के लिए 12 गेंदों में 25 की जरूरत है। हर ओवर में रिक्वायर्ड रन रेट 12.50 का है। गेंदबाज आए हैं प्रतीक कटेकर गेंदबाजी करने के लिए 12 गेंदों में 25 रन की जरूरत है जीतने के लिए आराध्य हर्ष इलेवन टीम को। विघ्नार्ता 11 टीम ने 5 ओवर में 55 रन इकट्ठा किया, 56 का टारगेट। चमकदार ये ट्रॉफी तो 5 फीट की ये ट्रॉफी है। इतनी बड़ी ट्रॉफी के लिए ये भिड़न चल रही है भंगारपाड़ा प्रीमियर लीग का। और एक बार फिर से लोअर फुल टॉस गेंद थी, ऑफसाइड के ऊपर खेला है। बॉलर ने जाकर गेंद को स्वयं उठाया। जब तक के लिए एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 32 के घर में 4 विकेट के नुकसान पे। 11 गेंदें जीतने के लिए 24 की जरूरत है। कंपलसरी चेसिंग है, मैन ऑफ द सीरीज है, बाइक है, अब माफ कीजिए साइकिल है, क्योंकि बाइक का जमाना है, साइकिल का नहीं है, लेकिन साइकिल ही लाया है। ओ बहुत अच्छी गेंद, बाइट यॉर्कर की गेंद फेंकी थी, रफ्तार से फेंकी हुई गेंद थी। गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। प्रेम दमड़े इस बल्लेबाज को इस गेंद ने मिस किया। 10 गेंदे 24 और एक बार फिर से सामने लगा दिया है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी यानी कि सिद्धेश वास्कर ने गेंद को उठाया। जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचाए 33 के घर में। 23 की अभी तक जरूरत है जीतने के लिए। और एक बार फिर से भाग गई गेंद डीप थर्ड बैट माउंट लाइन के बाहर सीमा रेखा का दर्शन लेने के लिए जमीन को छूमती हुई 4 रन का इजाफा। तब भी ये मैच जीतने में आराध्य हर्ष इलेवन सक्षम बनेगी। 8 गेंदें जीतने के लिए 19 की जरूरत है। प्रेम दमड़े 4 पे खेल रहे और संदीप दमड़े जिन्होंने पारी को संभाला है एक साइड से मैदान के अंदर डटे हुए। और एक बार फिर से फुल लेन की ये गेंद इसे खोद के निकाल दिया, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई। बढ़िया क्षेत्ररक्षण, वहां जो क्षेत्ररक्षक मौजूद था उन्होंने बढ़िया क्षेत्ररक्षण किया, मगर सिंगल लेने में बल्लेबाज कामयाब बने संदीप दमड़े। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचाए 38 के घर में। जीतने के लिए अभी तक 18 रनों की जरूरत है। और ये गेंद ऑफ स्टंप के इस बार बाहर लग जाने वाली थी ऐसा लग रहा था, लेकिन लाइन से इतनी बाहर नहीं गई जितनी लालचंद साहब उसे वाइड दे सकते। आपके जीवन सर उन्होंने कह दिया कि सही गेंदे और ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी कि यहाँ 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन यहाँ आराध्य हर्ष इलेवन टीम का बन चुका है 38। 4 विकेट के नुकसान पे आने वाले 6 गेंदों में जीतने के लिए 18 रन चाहिए। भंगारपाड़ा प्रीमियर लीग। धन्यवाद डीजे मास्टर। तर विनंती असेल ज्यांनी जेवण केलं नसेल त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण लगेच जेवण करून घ्यायचं आहे। आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। जे जेवण बाकी करायचे असतील त्यांनी लगेच जेवण करून घ्यायचं आहे। 18 रन चाहिए, 3 छक्कों की जरूरत है।
ये 3 छक्के लगाने वाला सिक्सर किंग अगर मैदान के अंदर है तो संदीप पाटिल से उम्मीद है। उन्होंने संदीप दमड़े से 1 छक्का 2 बाउंड्री 1 पंजा सिंगल डबल के साथ उन्होंने कारनामा किया है। टीम के लिए क्या शानदार कारनामा करेंगे। हाँ बिल्कुल, तो इसी बीच ये देखिए हमारे नवनाथ जी मात्रे साहब और उनके साथ हमारे चंदन महाराज भी मौजूद है। उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है जो कोपरोली से इस बार इस मैच को देख रहे हैं और उनके सभी साथीदार है। ऑन साइड के ऊपर खेल दिया गेंद को और एक बार 1 रन चुरा लिया दूसरे रन के संभव में। इसी के साथ खिलाड़ी पंबल हो गया और दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग और बाज के नजर के साथ ये 2 रन इकट्ठा किया। यस महाराज दिख रहे हमारे परम मित्र है। कहते हैं ना कि राम का आचार कृष्ण के विचार, हरि का उच्चार, रामकृष्ण हरि। चलते हैं मैदान के अंदर हार्दिक और बहुत अच्छी गेंद, लेकिन विकेट कीपर थोड़ी सी गलती कर चुके हैं। यह दबाव बढ़ता ही जा रहा है। टीम का स्कोर 40 के घर में, जीतने के लिए 4 गेंदों में 16 रन चाहिए। तो वक्त बताएगा। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। ये देखिए बैक टू द बॉलर खेला है, कोई रन नहीं है। क्या गेंदबाजी चल रही है संजोग दमड़े की। 3 गेंदें जीतने के लिए 16 चाहिए। 3 छक्कों की जरूरत है। 2 छक्के 1 बाउंड्री लगाओ, बड़े हिट से ही काम होने वाला है। टुक टुक से कुछ नहीं होने वाला। हिटिंग चाहिए, पावर हिटिंग चाहिए। और फुलर लेन की ये गेंद, इसे खोद के निकाला। एक सिंगल ऑफ मैच में मेरे हिसाब से थोड़ी सी औपचारिकता बसी ऐसा लग रहा है, लेकिन हम कोई ऐसी टिप्पणी नहीं कहेंगे। क्रिकेट का खेल है, जब तक अंतिम बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कुछ नहीं कहेंगे। 2 गेंदें शेष और जीतने के लिए 15 रन चाहिए। आराध्य हर्ष 11 टीम को जीतने के लिए 2 गेंदों में 15 रन चाहिए। विघ्नार्ता 11 टीम के गेंदबाज या प्रतीक कटेकर ने सुंदर गेंदबाजी की। पहला ओवर सिद्धेश वास्कर ने, छोटा बच्चा किसी का है, सतीश साहब आपका ही है। जानते हैं कि पिताजी को इतनी क्रिकेट के ऊपर लगन है तो बेटा अंदर आएगी, तो संभाल के उसे रखिए जीवन साहब। कल का वो सितारा बनने वाला है। और ये फुल टॉस गेंद इस बार देखा जाए बल्ले के ऊपर, बाउंड्री गई। कहते हैं ना कि दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ